छोटंसं घर, त्यात बोटावर मोजण्याइतकी विद्युत उपकरणं. एरवी त्यांचे वीज बिल 300 ते 400 रुपयांपर्यंत असायचं. मात्र अचानक हे बिल 7 ते 8 हजार रुपये आलं. बिलावरचा हा आकडा पाहून गरुडे कुटुंबाला शॉकच बसला. ठाण्यातल्या दिवा भागातील मुंब्रादेवी कॉलनीत राहणारे हे गरुडे कुटुंब गेल्या 2.5 वर्षापासून गरुडे इथं भाड्यानं राहतात. घरात नवरा आणि बायको अशी 2च माणसं. भिक्षुकी करून गरुडे आपला उदरनिर्वाह करतात. घरात 3 पंखे, 2 लाईट एवढ्याच विजेच्या वस्तू. त्यामुळे त्यांना महिन्याला 300 ते 400 रुपये इतकं वीज बिल यायचं. मात्र मार्च महिन्यात त्यांना जे वीज बिल आलं ते पाहून त्यांचे डोळेच पांढरे झाले. कारण गरुडेंना चक्क 11,000 रुपये वीज बिल आलं होतं. त्यांनी तातडीनं वीज वितरण महामंडळाचं कार्यालय गाठलं. वीज बिलासंदर्भात तक्रार केली. 5,000 रुपये भरा असं त्यांना सांगण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी 5,000 रुपये भरले देखील. पुढचं वीज बिल कमी येईल अशी त्यांना आशा होती. मात्र पुन्हा त्यांना 7,000चं बिल देण्यात आलं. विशेष म्हणजे वीज बिलावर मीटरचा फोटो देखील नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा वीज वितरण महामंडळाचं कार्यालय गाठलं. मात्र इथं त्यांची तक्रार कुणीही ऐकून घेईना. मला आतापर्यंत कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी इथे न फिरकता त्यांच्या मनमानी कारभाराप्रमाणे त्यांनी मला वाटेल तेवढी बिलं पाठवलेली आहेत. त्यांच्या निदर्शनं आणून सुद्धा त्यांनी कुठलाही त्याच्यावरती कारवाई केली नाही. आत्ता कळस म्हणजे आता तर मला जे बिल पाठवले ते बिलावरती कुठलाही फोटो नाही मीटर रिडिंगचा. अशा प्रकारचं मला 7,000चं बिल पाठवलं आहे. मी एक मध्यमवर्गीय आणि पूजेची कामं करणारा, भिक्षुकी करणारा एक भटजी आहे. अशा परिस्थितीमध्ये मी लाईट भरणार का, माझं घर चालवणार का, मी खाणार का, उपाशी राहणार. आणि मीच नाही, माझ्यासारख्या अनेक कुटुंब या समस्येला सामोरी जात आहेत. त्याकरता मी जी हेल्पलाईनकडे एक कळकळीची विनंती करण्याकरता आलेलो आहे. आणि मला खात्री आहे की तुमची वाहिनी मला पूर्णपणे न्याय देईल. आम्ही राहायला आलो तेव्हा अशा प्रकारची बिलं येत नव्हती. व्यवस्थित 450, 500, 700पर्यंत येत होती. पण मार्च महिन्यापासून 5,000, 10, सुरुवातीला 10, 12 अशी यायला लागली. आणि मग हे म्हटल्याप्रमाणे यांनी ते कमी करून काय ते 5,000 भरा, परत 6,000 भरा, असं जर आम्ही दर महिन्याला भरायला लागलो तर आम्ही खाणार काय, आमचा उदरनिर्वाह आम्ही करणार काय. कारण यांच्यावरती माझं घर चाललं आहे. मी आता स्वतः रिटायरमेंट घेतलेली आहे. माझं ऑपरेशन झाल्यामुळे मला रिटायरमेंट घ्यावी लागली. तर आम्ही खाणार काय. आणि मेन म्हणजे जी वाहिनीला मला म्हणायचं आहे की जी वाहिनी बऱ्याच जणांना न्यायदान करते, तर माझा हा विषय ऐकून, माझा हा प्रश्न ऐकून तिने मलाही न्यायदान करावं. आणि मी जी वाहिनीविषयी भरपूर ऐकलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की जी वाहिनी मला नक्कीच सहकार्य करेल. अखेर वैतागलेल्या गरुडेंनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. झी हेल्पलाईनच्या टीमनं गरुडेंची भेट घेतली आणि त्यांना सोबत घेऊन वीज वितरण महामंडळाचं कार्यालय गाठलं. तिथल्या अधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती सांगितली. झी हेल्पलाईनची टीम येताच अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. जे अधिकारी गरुडेंची साधी तक्रार घ्यायला तयार नव्हते त्या अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येची दखल घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं. तसंच स्वतः घरी येऊन वीज बिल योग्य करून देऊ असं आश्वासन देखील दिलं. त्याबद्दल जे एजन्सी आहे त्याच्याबद्दल आम्ही इन्क्वायरी केली. त्यांनी जे घेतलेलं नाही त्याच्यावरती आम्ही कारवाई करूच. आणि हे जे बिलं जसे आले आहेत हे परत उद्भवू नये मग त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला त्याला आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ते करतीलच. आम्ही परत हा प्रश्न उद्भवू नये त्याच्यावर दखल घेऊच आम्ही त्याच्यामध्ये. वीज वितरण महामंडळाच्या आश्वासनानंतर गरुडे परिवाराची चिंता मिटली आहे. ज्या कामासाठी महिना लागला ते काम झी हेल्पलाईनच्या मदतीनं एका दिवसातच झाल्यानं गरुडेंनी झी हेल्पलाईनचे आभार मानलेत. कपिल राऊत, झी मीडिया, दिवा, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.